तर बघू शकताय मस्त अशी झणझणीत वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होते. त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. थोडं तेल गरम झाल्यानंतर जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे. जिरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून कांदा सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं, अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला घालून टोमॅटो मऊसर असा परतून घेऊ. थोडीशी हळद, चिरलेला बटाटा, चिरलेलं वांग घालून 2 मिनिटासाठी वांग बटाटा चांगला परतून घेऊ. वांग बटाटा परतून झाल्यानंतर 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, पाव चमचा शेंगदाण्याचा जाडसर असा भाजलेला कूट, 1.5 चमचा किसलेलं बारीक असं सुकं खोबरं, चवीनुसार मीठ घालून लाल तिखट चांगलं आपण वांग बटाट्यासोबत परतून घेऊ. परतून घेतल्यानंतर भाजी शिजेल इतपत पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर रस्सा भाजी हवी असेल तर थोडं पाणी जास्त घालू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून बारीक गॅस करू आणि झाकण ठेवू आणि भाजी चांगली मऊसर अशी शिजवून घेऊ. थोड्या वेळानंतर बघू शकताय वांग बटाटा चांगला मऊसर असा शिजलेला आहे आणि झटपट वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. गरम गरम भाकरी भातासोबत एक नंबर लागते.